तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. आता चाललंय कॉलेज, लय दिवसातून ब्लॉग करतोय कॉलेजचा. तर आज पेपर आहे केमिस्ट्रीचा, त्या पेपरला चाललोय. तर आता मित्र येतोय, मित्र अजून नाही तर मित्रासाठी थांबलोय. आता पुढची जी क्लिप काढली त्यात कावळ्यांचाच आवाज. आता काय करू, नेचर आहे. का उद्या कावळा ओरडतोय तर काय होत नाही, तरी टाकणार आहे ब्लॉग मध्ये. तर आता मित्र बी आलाय माझा, भाऊ का मित्र बी आला. आता चाललोय कॉलेजला. पेपर चांगला जाण्यासाठी देवीच्या पाया पडाय आलोय. कारण का पेपर चांगला जाईल ना, आणि तुम्ही देवाला प्रे करत जावा. देव एक ना एक दिवस फळ देणार तुम्हाला. दुर्गा देवी माता. दर्शन घेऊन आले आता बाहेर. जरा आता मनाला चांगलं वाटतंय, मन सकाळ सकाळ फ्रेश झालं. तर आता चाललोय वर्गात. कॉलेज कशी आले, आता डायरेक्ट पेपर झालेच भेटू मग. तर कॉलेज सुटले, आता चाललोय घरी. घरापाशी आलोय, आता आलोय घरी. फ्रेश झाले, आता जेवतोय डायरेक्ट. 2 चपाती, वाटाण्याची भाजी. त्या भाजीचं नाव माहित नाही. तर मित्रांनो, मी आता करतोय गाजराचा हलवा. तर गाजर किसले, तर गाजर हे किसून झाले. आता थोडंच गाजराचा करतोय, कारण का मला माहितीये मी जे जास्त केलं ना ते चुकतच. म्हणून म्हणतो थोडंच करायचं, पण चांगलं क्वालिटीच करायचं. तर बघतोय, पहिल्यांदाच करतोय गाजराचा हलवा. कधी मी गॅसला बी हात नाही लावला. म्हटलं आता रील आलती म्हटल्यावर करूनच बघतो आता. तर आता गॅस चालू केलाय, लाईटर बी घातलाय. तर गॅस चालू केलाय, आता कढई ठेवली, गॅस बारीक केला. आता टाकतोय तूप. तूप खोलले, आता टाकले तूप. तर तूप आता हे होईल जरा. थोडं टाकतो. तर आता गाजराचा हलवा टाकायचा त्यात. तर मस्तपैकी गाजराचा हलवा हलवून घ्यायचा जरा. मग ह्याच्यात थोडं आता दूध टाकायचं. आता दूध टाकतो. तर ह्याच्यात आता टाकतोय दूध. तर आता दूध टाकून शिजवून तसं शिजवायचं ह्याला. बारीक गॅस ठेवलाय. तर मग परत लगेच आता ह्याच्यात साखर टाकायची. टाकले त्यात दूध. तर आता ह्याला जरा वेळ शिजून द्यायचं. मग ह्याच्यात थोड्या वेळानंतर साखर टाकायची. मग होतोय बघा आपला गाजराचा हलवा रेडी. मग मस्तपैकी खायचं. तर आता मी ह्याच्यात मनानेच साखर ऍड केली. तर डायरेक्ट आपण स्वतःची रेसिपी बनवायची, विषय संपला. तर चांगलंच होईल, नाही तर एक तर खराबच होईल. डायरेक्ट आता साखर ऍड केली, बघू काय होते. चांगला झाली, कलर बी चांगला झालाय. मित्रांनो, मला असं वाटलेलंच की झालंच, दूध फुटले. कसं झाले घाण. दूध फुटल्यामुळे सगळा राडा झालाय. नंदी तर लय मारेल, काय करता, त्याला टाकून द्यावं लागेल. हो दे आता, सगळं खराब झालं, बाय कसं झालंय.
म्हणून मी काही करत नाही असलं घरी. बघा सगळं दुट फुटून पर्यंत हेच झाले. आता लय वाईट वाटतंय. काहीतरी जीवनात करायला गेलो पहिल्यांदाच गाजराचा हलवा बनवायला गेलो आणि दूध फुटले. असं माझ्याच नशिबात आहे का काय माहित. आता डायरेक्ट चाललोय बिघवणात. मम्मीला लावले काम. मम्मीला नाही सांगितलं असं असं झाले म्हणून, नाही तर मला मारला असता का. तर डायरेक्ट बिघवणावर आलं भेट. तर बिघवणावर डायरेक्ट आता आलोय घरी. तर आता मराठीचं लिहितोय. ह्याच्या 5 प्रश्नपत्रिका लिहायच्यात. केमिस्ट्रीच्या 3 लिहायच्यात, फिजिक्सच्या 2 लिहायच्यात, बायोच्या 5 लिहायच्यात. तर लय लोड आलाय लिहायचा. आता तेच लिहित बसलोय. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जी चॅनलला आपल्या पहिल्यांदाच येते त्यांनी बी सबस्क्राईब करून ठेवा. बाय.